प्रवाशांना घेऊन निघालेली बस एका बस स्टॉपवरती थांबते आणि मोठ्या प्रमाणात प्रवासी बसमधून उतरतात आणि बस बऱ्यापैकी रिकामी वाटायला लागते। मात्र नवीन प्रवासी कुठे उभे आहेत आणि तिथपर्यंत कसं पोहोचायचं हे अनुभवी बस ड्रायव्हरला ठाऊक असतं। हा बस ड्रायव्हर स्वतःची बस त्या ठिकाणी घेऊन जातो, नवे प्रवासी बसमध्ये चढतात आणि प्रवास पुढे सुरू राहतो। शरद पवारांचं राजकारण हे अशा बस ड्रायव्हर सारखं राहिलंय। त्यामुळे जुने सहकारी जरी सोडून गेले तरी नवे सहकारी कसे मिळवायचे हे शरद पवारांना नेमकं ठाऊक आहे आणि म्हणूनच मागील 55-60 वर्षांच्या राजकारणामध्ये शरद पवार आउटडेटेड होऊ शकलेले नाहीत। एखादा सहकारी सोडून गेला की त्याचा त्याच मतदारसंघामधला विरोधक आपलासा करायचा, त्याला बळ द्यायचं आणि आपलं राजकारण पुढे सुरू ठेवायचं हे शरद पवारांच्या राजकारणातील यशाचं गमक राहिलंय। मात्र अजित पवारांनी जेव्हा बंड केलं तेव्हा ही अख्खी बसच त्यांनी स्वतःच्या ताब्यामध्ये घेतली, कारण अजित पवारांसोबत छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे इतके दिग्गज नेते शरद पवारांना सोडून गेले। त्यामुळे शरद पवारांना नव्या पक्षासह, नव्या पक्षाच्या नावासह, नव्या पक्षाच्या चिन्हासह राजकारणातील एक नवी बस तयार करावी लागली। या नव्या बसमध्ये किती प्रवासी चढतील अशी शंका सुरुवातीला घेतली गेली। मात्र या राजकारणातील रस्ते, या रस्त्यांवरचे खाच खळगे आणि वळण ठाऊक असलेल्या शरद पवारांनी प्रवास सुरू केला आणि 5 वर्षांपूर्वी त्यांना सोडून गेलेले अकलूजचे मोहिते पाटील या बसमध्ये चढले। पुढे हळूच शेजारच्या फलटण मधल्या रामराजे नाईक निंबाळकरांनी देखील या बसमध्ये पाय ठेवला। शेजारच्या सातार मधील उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले हे शरद पवारांना गेल्या काही वर्षांमध्ये सोडून गेल्यानंतर काहीसे अडगळीत पडलेले शशिकांत शिंदे शरद पवारांनी सातारा लोकसभेच्या उमेदवारीच्या माध्यमातून पुढे आणले। मात्र सर्वांचं लक्ष लागलेलं होतं ते शरद पवार बारामतीमध्ये कोणते डावपेच आखतात याकडे, कारण बारामती मधली संपूर्ण यंत्रणा, पक्षाचे पदाधिकारी, निवडणूक यंत्रणा चालवणारे कार्यकर्ते, त्याचबरोबर पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक यासारख्या संस्था अजित पवारांनी स्वतःच्या ताब्यामध्ये घेतल्या होत्या। त्याचबरोबर या बारामती लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभांपैकी 4 विधानसभांचे आमदार हे महायुतीच्या बाजूने होते। बारामतीमधून स्वतः अजित पवार होते, त्याचबरोबर इंदापूरचे आमदार, त्याचबरोबर दौंडचे आमदार आणि खडकवासल्याचे आमदार अजित पवारांच्या बाजूने होते। तर पुरंदर आणि भोरचे काँग्रेसचे आमदार सुप्रिया सुळेंसाठी काम करत होते। एवढंच नाही तर इंदापूर मधील विरोधी असलेले आमदारांचे हर्षवर्धन पाटील, त्याचबरोबर दौंडच्या राहुल कुल यांचे विरोधी असलेले रमेश थोरात हे देखील अजित पवारांच्या बाजूने होते। त्यामुळं एका बाजूला मोठ्या प्रमाणात नेत्यांची फळी, त्याचबरोबर यंत्रणा चालवणाऱ्या, यंत्रणा माहीत असलेल्या कार्यकर्त्यांची फौज अजित पवारांसोबत होती। त्यानंतर शरद पवारांच्या पक्षाकडून हा पडलेला खड्डा भरून काढण्यासाठी ही निवडणूक भावनिकतेकडे झुकवायचं ठरवलं आणि त्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले। सर्वात आधी तोपर्यंत थेट राजकारणात न आलेले किंवा थेट राजकीय वक्तव्य न करणारे अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार हे सक्रिय झाल्याचं दिसलं आणि त्यांनी अजित पवारांबाबत जे वक्तव्य केलं त्यातून ही निवडणूक भावनिक व्हायला सुरुवात झाली। त्यानंतर पवार कुटुंबातील अनेक सदस्य वेगवेगळ्या प्रचाराच्या माध्यमातून समोर यायला लागले आणि बारामतीच्या या निवडणुकीला फॅमिली ड्रामाचं स्वरूप आलं। टीव्ही सिरियल्स मध्ये सासू सुनांच्या बाबतीमध्ये जे काही घडतं किंवा माहेरच्या साडीसारख्या सिनेमामध्ये जे काही घडतं हे सगळं घडलेलं जे आहे तो पाहणारा प्रेक्षक स्वतःशी रिलेट करतो, स्वतःला त्याच्याशी जोडून घेतो आणि आपण कोणत्या बाजूनी राहायचं हे तो त्याच्याही नकळतपणे ठरवतो। बारामतीची ही निवडणूक अशी एक डेली सोप ऑपेरा किंवा फॅमिली ड्रामा सारखी व्हायला सुरुवात झाली आणि जेव्हा या प्रचाराची सांगता होणार होती तेव्हा ही भावनिकता अगदी टिपेला पोहोचल्याचं पाहायला मिळालं। शरद पवारांची बारामतीतील सांगता सभा वर्षानुवर्षाच्या मैदानावरती व्हायची, ते मैदान अजित पवारांनी त्यांच्या सांगता सभेसाठी स्वतःकडे घेतलं। त्यामुळे शरद पवारांच्या सांगता सभेसाठी नव्या मैदानाची निवड करावी लागली आणि या सगळ्यातून शरद पवारांवरती अन्याय झालाय ही भावना त्यांच्या पक्षाकडून मतदारांमध्ये रुजवायला सुरुवात झाली।
त्याचबरोबर या सांगता सभेच्या निमित्ताने जे वातावरण शरद पवार यांच्या पक्षाकडून तयार करण्यात आलं, खास करून शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पाटील शरद पवारांचा फोटो हातामध्ये घेऊन या प्रचार सभेला उपस्थित होते आणि इतरही सगळे पवार कुटुंब उपस्थित होते। त्यामुळं ही जी सांगता सभा आहे ती बारामतीकरांना अधिकाधिक भावनिक करत गेली आणि त्यानंतर शरद पवारांची तब्येत त्यावेळी खराब होती, त्यांना घसा बसल्यामुळे बोलता येत नव्हतं। या सगळ्यामुळे ही निवडणूक आणि प्रचाराची सांगता सभा अधिक भावनिकतेकडे वळत गेली। रोहित पवारांनी या सांगता सभेमध्ये शरद पवारांवरती टीका करणाऱ्या काही नेत्यांचे व्हिडिओ ऐकवले आणि आणखी ही निवडणूक भावनिकतेकडे न्यायचा त्यांनी प्रयत्न केला। दुसरीकडे अजित पवार मात्र ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरती लढण्याचा पहिल्यापासून प्रयत्न करत होते। सुनेत्रा पवार यांना दिलेलं मत हे थेट मोदींपर्यंत जाणार आहे, त्यामुळे तुम्ही सुनेत्रा पवार यांना निवडून द्या असं अजित पवारांचं सांगणं होतं आणि विकास करायचा असेल तर नरेंद्र मोदीच हवेत हे ते सांगत होते। मात्र यातील विरोधाभास असा की याच नरेंद्र मोदींची सभा अजित पवार बारामतीमध्ये घेऊ शकले नाहीत। खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सातारा, माढा, सोलापूर, कोल्हापूर या मतदारसंघांमध्ये जाऊन प्रत्येक मतदारसंघासाठी म्हणून एक सभा घेतली। मात्र पुणे जिल्ह्यातील पुणे, शिरूर, मावळ आणि बारामती या 4 मतदारसंघांमध्ये मिळून नरेंद्र मोदींनी एक सभा घेतली। कारण जर नरेंद्र मोदींनी बारामतीमध्ये सभा घेतली असती आणि तिथे शरद पवारांवरती टीका केली असती तर त्याचा फायदा शरद पवारांना सहानुभूतीच्या रूपाने मिळाला असता, हे अजित पवार जाणून होते। कारण बारामतीमध्ये जाऊन शरद पवारांवरती टीका केलेली बारामतीच्या मतदारांना आतापर्यंत चाललेलं नाही। त्यामुळं ही लढाई अजित पवार एका बाजूला मोदीच्या माध्यमातून लढण्याचा प्रयत्न करत होते, त्याचबरोबर मोदींना किंवा अगदी देवेंद्र फडणवीसांना देखील अजित पवारांनी बारामतीमध्ये आमंत्रित केलं नाही। हा अजित पवारांच्या प्रचारातील मोठा विरोधाभास होता। प्रचार असा भावनिकतेकडे झुकवण्याचा शरद पवार यांच्या पक्षाचा प्रयत्न होता। शरद पवार स्वतः काही बोलत नव्हते, मात्र त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती वेळोवेळी भावनिक वक्तव्य करत होत्या आणि अजित पवार त्याला उत्तर देत होते आणि त्यामुळे हा सगळा फॅमिली ड्रामा या निवडणुकीच्या प्रचाराच्या माध्यमातून पुढे जात होता। ऐन मतदानाच्या दिवशी आपण जर पाहिलं तर एकूण 59% अधिक मतदान या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये नोंद झालंय। मागील वेळीपेक्षा हे मतदान कमी आहे आणि हे कमी का आहे तर आतापर्यंत भारतीय जनता पक्षाला किंवा भारतीय जनता पक्षाच्या मित्र पक्षाला या बारामती लोकसभा मतदारसंघातून दरवेळी मताधिक्य मिळत गेलं। त्या खडकवासला विधानसभा मतदारसंघातून मतदानाची टक्केवारी घटली आहे। या 6ही विधानसभा मतदारसंघांपैकी खडकवासला हा सर्वात अधिक मतदार असलेला आणि त्यामुळे निर्णायक ठरणारा मतदारसंघ आहे आणि त्याच मतदारसंघामध्ये मतदानाची टक्केवारी कमी झाल्यामुळे त्याचा फटका सुनेत्रा पवारांना बसू शकतो का याची चर्चा लागलीच सुरू झाली आहे। भारतीय मतदारांना भावनांवरती आरूढ व्हायला आवडतं। 2014ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अशीच एक भावनिक लाट निर्माण केली होती आणि बदल हवा, सबका साथ सबका विकास या भावनिकतेवरती स्वार होऊन भारतीय मतदारांनी मोदींच्या पारड्यात भरभरून मतं टाकली होती। 2019ला देखील बालाकोट एअर स्ट्राईक आणि पुलवामा हल्ला यामुळे जे भावनिकतेचं वातावरण होतं ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना मोठा विजय देऊन गेलं। बारामती लोकसभा मतदारसंघातील या लढतीमध्ये असाच भावनिक उमाळा तयार करण्याचा प्रयत्न शरद पवार यांच्या पक्षाकडून करण्यात आला आणि भारतीय मतदार हे भावनिकतेकडे पाहून मतदान करतात हा इतिहास आहे। त्यामुळे यंत्रणा, नेते, कार्यकर्ते हे एका बाजूला आणि दुसरीकडे सामान्यांच्या काळजाला हात घालणारी भावनिकता दुसऱ्या बाजूला, यामध्ये भावनिकतेची सरशी होण्याची शक्यता आहे। कॅमेरामन अमोल गवाळेसह मी मंदार गुंजारी इथेच थांबतो। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।